कल्पना नाहीये, परंतु आम्ही जुळे भाऊ. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि आमच्या पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे फेविकॉलची जोड आहे. तुम्ही किती विरोधकांनी प्रयत्न केला तरी ती तुटणार नाही. ठीक आहे हो, ते राजकीय आजच्या पर्यावरणाच्या मोठा भाऊ आणि छोटा भाऊ आता सुरू झालेला आहे ठाण्यात. मोठा भाऊ तर तुम्हाला कल्पना नाहीये, परंतु आम्ही जुळे भाऊ आहोत. नक्कीच सर, पाहिलं आणि जुळ्या भावांची भूमिका आम्ही यशस्वीपणे निभावू दोन्ही पक्ष. सर, निधीमुळे कुठे नाराजी दिसते? नाराजी नाहीये. मी तर खरं निधीच्या बाबतीत स्पष्टपणे सांगतो, काही बातम्या ह्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चालवल्या जातात. मी जर मला माझ्या डिपार्टमेंट बद्दल विचारलं तर अजितदादांनी माझ्या डिपार्टमेंटला योग्य ते सहकार्य केलेलं आहे. किंबहुना एसटी महामंडळ तोट्यात जात असताना एसटी महामंडळाला दर वर्षाला 5,000 बसेस देण्यासाठी त्यांनी पंचवार्षिक योजना म्हणजे जवळजवळ 25,000 बसेस पुढल्या 5 वर्षात देतात. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात कुरबुरी असतात. त्याचं भांडवल करून वृत्तपत्रांमध्ये आणि चॅनलच्या माध्यमातून जर बातम्या चालत असतील तर त्या चुकीच्या आहेत. आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि आमच्या पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे फेविकॉलची जोड आहे. तुम्ही किती विरोधकांनी प्रयत्न केला तरी ती तुटणार नाही. खासदार देखील तुमच्याकडे येणारे 5 खासदार आहेत. बघा कसं आहे, बडगुजरची देखील नाराजी. ऑपरेशन टायगरची काही परिस्थिती असते ह्या राज्यामध्ये घडत असतात. त्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करतात. बडगुजरवरती कारवाई करण्यात मला त्याची कल्पना नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.